नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मैत्रिणींनो, आज अतिशय सोप्या पद्धतीचा आज जवळपास आपण 10वा वाळवणीचा पदार्थ बघणार आहोत किंवा प्रकार बघणार आहोत। तर हे बघा, हे बटाट्याचे चिप्स केलेले आहेत। अतिशय सोप्या पद्धतीने आपण बटाट्याचे चिप्स केलेले आहेत आणि करायला सोपे आहेत। हे बघा, मी एक 4-5 असे बटाटे घेतलेले आहेत आणि ते पसरट भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पाण्यामध्ये बटाटे टाकायचे आहेत। बटाटे आपण स्वच्छ 1-2 पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत। हे बघा, पाण्यामध्ये जे 2 मिनटं टाकले ना की बटाटे पण सोलले जातात व्यवस्थित, म्हणून हे पाण्यामध्ये टाकून ठेवायचे आहेत अगोदर 2 मिनटं। आणि हे बघा, असे हे व्यवस्थित असे त्याची बटाट्याची सगळी सालं काढून घ्यायची आहेत। हे बघा, एक मी सोलून दाखवते आहे आणि सगळे मग अशाच पद्धतीने सोलून घ्यायचे आहेत, एखादी सोलणीने सोलून घ्यायचे आहेत। हे बघा, आता आपण हा बटाटा सोलून घेतलेला आहे। आता आपण असे सगळे बटाटे सोलून घ्यायचे आहेत। हे बघा, आता हे दुसरं पाणी स्वच्छ घेतलेलं आहे, त्यामध्ये ही अशी बटाटे किसण्याची बटाटे असे स्लाइस करण्याची ही पट्टी असते, काय म्हणायचं याला, कटर म्हणा। तर हे बघा, अशा पद्धतीने हे कट करून बटाटे घ्यायचे आहे, स्लाइस करून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा पद्धतीने हे छान प्रकारे असे स्लाइस ह्याचे पडून जातात, कारण कसे एका साईजचे हे स्लाइस पडतात, कमी जास्त असे आपण चाकूने केले तर कमी जास्त असे होतात हे, त्याच्यामुळे हे बघा, हे असे छान असे, हे बघा किती छान होतात बघा। आता काय करायचं आहे, हे स्वच्छ 2 पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत। ह्याचं जो ट्रान्सपरंट पाणी येत नाही तोवर आपण हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, कारण असे धुतले ना व्यवस्थित असे की कलरला असे पांढरे शुभ्र होतात, नाहीतर असे धुतले नाही ना तर मग ते थोडासा असा लालसर असा कलर येतो। हे बघा, आता परत आपण पाणी चेंज करायचं आहे आणि हे बटाटे आपण परत ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि स्वच्छ परत धुवून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा पद्धतीने छान धुवून घ्यायचे। मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटसुद्धा नक्की करा। तर हे बघा, अशा पद्धतीने आपण असे धुवायचे आहेत आणि दुसऱ्या एका जाळीच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे, म्हणजे पाणी जेणेकरून निसरून जाईल असं म्हणूनसाठी जाळीच्या भांड्यामध्ये धुवून काढायचे आहेत। आता हे बघा, एका साईडला आधीच मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी छान उकळलं की याच्यामध्ये आता बटाट्याचे आपण जे स्लाइस केलेले आहेत ते टाकायचे आहेत। त्याच्या आधी आपण नमक टाकायचं आहे, चवीनुसार नमक टाकायचं आहे। हे बघा, नमक टाकलेलं आहे, बस। ह्याच्यामध्ये काही टाकायचं नाही, ना सोडा ना काही टाकायचं, फक्त खाली नमक टाकायचं आहे आणि ह्याच्यामध्ये हे स्लाइस आपण जे बटाट्याचे केलेले आहेत ते सोडून घ्यायचे आहेत आणि गॅस मोठा करायचा आहे आणि फक्त 2 मिनटं आपण हे उकळत्या पाण्यामध्ये 2 मिनटं मोठा गॅस करून ठेवायचे आहेत। हे बघा, आता छानपैकी हलवून घ्यायचं आहे। आता त्या साईडला सुद्धा आपण एक मोठं पसरट भांडे घेतले, त्याच्यावर जाळीचं भांडं असं ठेवून दिलेलं आहे। हे बघा, आता 2 मिनटांनी आपण गॅस बंद करायचा आहे आणि छान व्यवस्थित असं सगळं हलवून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने हे सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि काय करायचं, आता हे बघा, दाखवते मी तुम्हाला किती शिजलेलं आहे। 1-2 मिनटासाठी फक्त आपलं असं दबला जाईल इतकंच हे शिजवायचं आहे। हे बघा, जास्त शिजवायचा नाही, कारण मग ते तुटून जाण्याची शक्यता असते, म्हणून जास्त शिजवायचं नाही, फक्त उकळत्या पाण्यामध्ये 2च मिनटं गॅस मोठा करून ठेवायचा आहे। चला, तर मग आता हे बघा, हे खाली भांडं घेतलेलं आहे मोठं आणि वरती जाळीचं भांडं घेतलेलं आहे। आता काय करायचं, आपण काढून घेऊया हे आपण बटाट्याचे स्लाइस आहेत ना ते असे काढून घेऊया। काढून घेतलं तरी ठीक आहे, नाहीतर मग डायरेक्टली भांडं असं उलटं करायचं, कारण खाली पाणी निसरून जाईल। हे बघा, अशा पद्धतीने हे सगळं बटाटे आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। हे बघा, आता काय करायचं, हे खालचं पाणी आहे ना ते आपण ओतून टाकायचं आहे आणि हे पूर्ण आपण थंड होऊन देऊयात। पूर्ण थंड झालं की आपण टेरेसवर उन्हामध्ये असं एक कपडा अंथरायचा आहे स्वच्छ आणि त्याच्यामध्ये एक असं स्लाइस टाकून घ्यायचे आहेत। वेगवेगळे टाकायचे, एकावर एक टाकायचे नाही, एकावर एक टाकले की एकमेकांची चिकटून राहतील आणि मग ते सुकल्यानंतर एकमेकांची सुटणार नाहीत, म्हणून हे वेगवेगळे असे टाकायचे आहेत। हे बघा, अशा पद्धतीने आपण सगळे वेगवेगळे टाकायचे आहेत। हे बघा, आपण सगळे एकदा टाकून घेऊयात आणि मग तुम्हाला दाखवते आता। हे बघा,
हे सगळे आपण टाकून घेतलेले आहेत आणि उन्हामध्ये 2 उन्हामध्ये सुकवून घ्यायचं. खरं तर एकाच उन्हामध्ये सुकतं, पण आपल्याला जास्त दिवस टिकवण्यासाठी आपण 2 उन्हं लावून घ्यायची आहेत याला. तर चला, हे बघा आता ही 2 ऊन आपण लावून घेतलेली आहेत. आता आपण 2 दिवसानंतर सुकल्यावर बघूया. हे बघा, आता 2 दिवसानंतर सुकून झालेले आहेत, 2 उन्हामध्ये सुकलेले आहेत आणि छान असे हे दिसतं आहेत. हे बघा, आता काय करायचं, छान तेल गरम करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तळून घ्यायचे आहेत पापड, हे चिप्स तळून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने आपण हे सगळे चिप्स जेवढे आपल्याला तळायचे आहेत तेवढे आपण तळून घेऊयात. हे बघा छान. आणि हे बघा, ह्या चिप्सला ना असं खूप गरम तेल करायचं नाही, मीडियम गरम ठेवायचं आहे. एकदम फुल गरम केलं की हे लाल होऊन जातात, म्हणून नॉर्मल गरम करायचं आहे हे. आता हे सगळं आपण व्यवस्थित असं काढून घेऊयात. बघा, अशा पद्धतीने आपण हे सगळे तळून घ्यायचे आहेत आणि काढून घेऊयात. आणि ह्याच्यावर तुमच्या आवडीनुसार तुम्ही चटणी, चाट मसाला किंवा नमक टाकू शकता. नाही टाकलं असं सुद्धा छान लागतं. हे बघा, तुटतात कसे पटापट. छान, हे चवीला तर अप्रतिम लागतात आणि करायला तर अतिशय सोप्या पद्धतीत हे चिप्स आहेत. तर उपवासाच्या वेळेला हे खायला अतिशय चांगल्या प्रकारे हे आपल्याला पटकन होणारा चिप्स आहे हा. तर चला मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर मग उद्या भेटू दुपारी ठीक 3 वाजता. तर तोवर धन्यवाद.